नमस्कार मित्रांनो. 2024 मध्ये झालेला नाशिक ग्रामीण पोलीस भरतीचा जो पेपर आहे, त्यामधील आपण मराठी व्याकरणावर आधारित जे 25 प्रश्न होते, त्याचा अभ्यास मागच्या लेक्चरमध्ये आपण केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच प्रश्नपत्रिकेमधील जे बुद्धिमत्ता घटकावर आधारित जे 25 प्रश्न आहे, त्याचा अभ्यास करू. सुरुवात करू आपण आजच्या लेक्चरला. पहिला प्रश्न जर आपण बघितला, तर इथे एक अक्षरांचा क्रम आपल्याला दिसतोय. हा प्रश्न जो आहे तो अंकमालिका आणि अक्षरमालिका वर आधारित हा प्रश्न आहे. अक्षरमालिका, अंकमालिका हे जवळपास सारखेच असतात. त्यांना एका विशिष्ट क्रमाने एका रांगेमध्ये बसवलेलं असतं आणि आपण बघायचं की या दोघांमध्ये किती गॅप आहे किंवा अंकांचा विचार करताना वर्गसंख्या, घनसंख्या, मूळ संख्या किंवा फरकातला फरक ह्या मालिकेंचा संबंध असतो. आता इथे आपल्याला अक्षर मालिकेसंदर्भात विचारलेलं आहे. इंग्रजीमध्ये ए पासून झेड पर्यंत एकूण 26 अक्षरं आहेत आणि हे ज्यावेळेस एका विशिष्ट क्रमाने दिलेले असतात, त्यातला गॅप किती आहे याचा आपण विचार करायचा. एका विशिष्ट संबंधाने केलेला असतो. आता बघा, इथे एक अक्षरांचा एक गट दिलेला आहे, इथे एक गट दिलेला आहे, इथे एक गट दिलेला आहे. हा गट आपल्याला ओळखायचा आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी आहे तो. म्हणजेच यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे तिघांचा. तसाच संबंध आपल्याला इथे घ्यायचा आहे. आता याकरता आपल्याला ABCD एक तर पाठ असण्यापेक्षा आपण एकदा कागदावर लिहिलेली कधीही सोपी. मी एक 2 मिनिटात लिहितो आणि आपण मग पुढे जाऊ. आता बघा, प्रत्येक गटातील पहिलं अक्षर आपण आता विचार करू याचा. आता पहिल्या गटामध्ये पहिलं अक्षर आहे झेड. हे बघा, हा झेड आणि ह्या डब्ल्यू मध्ये काय फरक आहे ते बघा. खाली आता बघा, हा झेड आहे आणि हा डब्ल्यू आहे. याच्यामध्ये 2 अक्षर गाळलेली आहेत. म्हणजे -2 अक्षर गाळून तिसरं अक्षर घेतलेलं आहे. आता प्रश्नाकडे पुन्हा एकदा बघा. ह्या डब्ल्यू आणि ह्या टी मध्ये काय फरक आहे तो बघा. हा डब्ल्यू आहे आणि हा टी आहे. याच्यामध्ये पुन्हा 2 अक्षरं गाळलेली आहेत. वजा करत आलेली आहे. कारण झेड पासून आपण उलट येतोय. म्हणजे वजा करत आलोय. तसंच आपलं काम काय आता मग टी ला, आता हा टी आहे. या 2 अक्षरं सोडून हे 2 अक्षरं, एक मिनिट. टी पासून 2 अक्षरं जर आपण सोडले तर येतो क्यू. बरोबर? म्हणजे आपल्याला जो गट शोधायचा आहे त्यातलं पहिलं अक्षर क्यू असलं पाहिजे. आता एक गोष्ट चांगली आली की इथे 4 पर्यायामध्ये एकच पर्याय असा आहे की ज्याला क्यू दिलेला आहे. त्यामुळे उत्तर आपलं येतं पर्याय क्रमांक 3. तरी समजा 2 ठिकाणी क्यू आलेला असेल, तर मग आपल्याला पुन्हा अडचण अशी येईल की नक्की कुठला पर्याय आपण बरोबर करायचा. मग काय करायचं? मग दुसरं अक्षर शोधायला लागायचं. जसं आता झेड आपण डब्ल्यू बघितला. तर आता झेडच्या पुढं ए आहे. हा ए आणि हा डी पहिल्या गटातला दुसरं अक्षर आणि दुसऱ्या गटातलं दुसरं अक्षर यांचा जर संबंध बघितला तर इथे खाली बघा, हा ए आहे, हा डी आहे, यांच्यामध्ये 2चा गॅप आहे. इथे +2 केलेला आहे. बरोबर? तर मग च्या पुढे 2 जर सोडला आपण, च्या पुढे 2 सोडला तर जी येतो. तिसरं गट बघा, जी आला. चे 2 अक्षर सोडले तर जे येईल. त्यामुळे आपल्याला क्यू नंतर पाहिजे जे. असाच क्रम आपण पुढे जात जायचा. समजा 2 ऑप्शन मध्ये क्यू जी असेल तर मग तिसरा ऑप्शन बघायचा. तिसरा सिरीज बघायची आपली. मग आता पहिल्या गटातलं काय आहे? बी आहे. नंतर ई येतो. बी नंतर ई 2चा गॅप आहे बघा. इथे सी आणि डी चा गॅप आहे. ई आणि एच मध्ये हा ई आहे, हा एच आहे, त्याच्यामध्ये ई जी चा गॅप आहे बघा. मग एच चा 2 गॅप सोडला जर आपण तर इथे के येतो आणि इथे येतो के. आलं का तिसऱ्या याच्यामध्ये के? तर अशी सिक्वेन्स आपण एक एक करत पुढे जायचं. पुढचा प्रश्न बघा. 2 नंबरचा प्रश्न बघा. इथे सुद्धा तसंच केलेलं आहे. फक्त इथे काय केलंय, ही एक जोडी दिलेली आहे. तशीच आपल्याला दुसरी जोडी ओळखायची आहे. असा हा प्रश्न. इथे आहे जे. जे आणि जी मध्ये काय फरक आहे बघा. आता जे कुठे गेला? हा खाली बघा. हा जे आहे आणि जी म्हणजे -2 गेलेला आहे. 2 अक्षर सोडून तिसरं अक्षर घेतलेलं आहे. तसंच ओ चा विचार केलाय बघा. ओ आणि एल मध्ये काय फरक आहे? तर हा ओ आहे इथे आणि हा एल इथं आहे. परत 2चा गॅप आहे.
वजा 2चा गॅप आणि तिसरं अक्षर घेतलेलं आहे. तसं मग काय करायचं आपण टी ला -2 केलं तर काय येतो? क्यू येतो. क्यू. आता इथे 2 पर्यायामध्ये क्यू आहे. 2 आणि 3 पर्यायामध्ये. मग आता पुढचं अक्षर बघा. झेडला -2 करा. खाली बघा हा झेड -2 केलं तर डब्ल्यू येतो. म्हणजे क्यू नंतर आपल्याला पाहिजे डब्ल्यू. क्यू आणि डब्ल्यू कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर. पुढचा प्रश्न. आता संख्या मालिकेमध्ये अजून एक प्रकार असा असतो की त्रिकोणामध्ये, चौकोनामध्ये किंवा वर्तुळामध्ये काही संख्या दिलेल्या असतात. त्याच्या बाहेर पण काही संख्या असतात. बाहेरच्या संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार किंवा त्या बाहेरच्या संख्यांच्या वर्गांची किंवा घनांची बेरीज मधली संख्या असं काहीतरी लॉजिक आपल्याला लावायचं असतं. आता याच्यामध्ये जर बघितलं एक त्रिकोण दिलेला आहे, मध्ये 36 संख्या दिलेली आहे आणि बाहेर अंक न देता त्यांनी अक्षर दिलेले आहेत. आता अक्षराचा आणि अंकाचा संबंध नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल? हे जे अक्षर आहेत त्यांचा वर्णमालेतला क्रम आपण लिहून बघायचा. आता ए चा क्रमांक 1 आहे, बी चा 2 आहे, सी चा 3 आहे. बरोबर? तर मग ह्या बाहेरच्या तिघांची बेरीज केली तर ती येते 6 आणि 6 चा वर्ग आहे 36. म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की बाहेरच्या अक्षरांचा वर्णमालेतील जो क्रम आहे त्यांची बेरीज करायची आणि आलेल्या बेरीजचा वर्ग म्हणजे मधली संख्या असा आपण विचार करू. पण लगेच उत्तर काढायचं नाही. पहिला संबंध जो आपल्या लक्षात आला तो संबंध दुसऱ्या नंबरच्या आकृतीमध्ये आहे का ते बघायचं आणि तो संबंध दोन्हीकडे सारखा संबंध असेल तर त्याच्यावरून आपण तिसऱ्याचं उत्तर आपण काढू शकतो. आता बघा सी 3 नंबर आहे, डी 4 नंबर आहे, ई 5 नंबर आहे. बरोबर? 5 आणि 3 8 आणि 4 12. आता बायांची संख्या आली 12. 12चा वर्ग 144 येतो. पण इथे संख्या 144 नाही 216 आहे. म्हणजेच हे जे सुरुवातीला आपण जे लॉजिक लावलं हे आहे चुकीचं. कळालं? असं उत्तर निघत नाही. मग काय करायचं? पुन्हा मागे यायचं पहिल्या आकृतीवर आणि परत विचार करायचा. आता वर्ग बेरीज तर काही येत नाही. मग काय करायचं? आता याचा वर्गाची बेरीज करून बघू. इथे 1 होता, इथे 3 होता, इथे 2 होता. बरोबर? म्हणजेच 1 चा वर्ग 1 येतो. बरोबर? 1 मिनिट. 1 चा वर्ग 1 येतो, 2 चा वर्ग जो येतो तो येतो 8, 3 चा वर्ग येतो 9. बरोबर? आता 9 दुनी 18. सॉरी इथे 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4 येतो सॉरी इथे. 4 अन् 5 5 अन् 1 4 अन् 1 5 5 अन् 9 14. 14चा 36शी काहीही संबंध नाही म्हणजे इथे वर्गाचा विचार करता येणार नाही. आता घनाचा विचार करून बघू आपण. ए याचा क्रमांक आहे 1 आणि 1 चा घन येतो 1. बी चा क्रमांक आहे वर्णमालेमध्ये 2, 2 चा घन येतो 8. सी चा क्रमांक आहे 3, 3 चा घन येतो 27. मग बघा 27 आणि 1 28, 28 आणि 8 येतात 36. आली मधली संख्या. इथे लॉजिक लागू शकतं. आता बघा सी, सी काय आहे? सी चा क्रमांक 3 येतो वर्णमालेमध्ये. 3 चा घन किती आहे? 27. डी आहे. डी चा क्रमांक आहे 4, 4 चा घन येतो 64. ई चा क्रमांक आहे 5, 5 चा घन येतो 125. 125 अधिक 64 अधिक 27 करून बघा. 125 आणि 27 152, 152 4 56 60 216 उत्तर येतं. तसंच ई, ई काय आहे? ई आहे 5 नंबरचा, त्याचा घन येतो 125. एफ जो आहे ह्या एफ चा येतो ई एफ जी म्हणजे 6 नंबर म्हणजे इथं येतो 216. 7चा घन येतो माझ्या मते 343 आहे वाटतं बरोबर 343. मग ज्यावेळेस 343 अधिक 216 अधिक 125 ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस उत्तर येतं 684. म्हणजेच याच्यामध्ये दिलेलं आहे की बाहेरची जी अक्षरं आहेत त्या अक्षरांचा वर्णमालेतील जो क्रम आहे त्या क्रमाचा घन करायचा. त्या घनांची बेरीज केल्यावर त्याचं उत्तर मधली संख्या येते. आता खालचा प्रश्न बघा. 4 नंबरचा प्रश्न.
आता इथे अपूर्णांक दिलेले आहे. अपूर्णांक असल्यामुळे आपल्याला थोडंसं असं वाटतं की हा गणिताचा भाग असेल आणि काहीतरी छोटी संख्या, छोटा अपूर्णांक, मोठा अपूर्णांक विचारला जाऊ शकेल. पण हा तिसकत म्हणजे लगेच आपण अवघड याच्यामध्ये जातो. खरंच आता बुद्धिमत्ताची सिरीज चालू आहे म्हणजे हा गणिताशी संबंधित नाही एवढं समजून घ्यायचं. आता बघा, इथे खाली मी तुम्हाला लिहून दाखवतो. 17/11, 16/13, 14/16 आणि 11/20 अशी संख्या दिलेली आहे. पुढची संख्या आपल्याला काढायची आहे. आता जर मी लगेच जर आपण बघताच क्षणी आपल्याला एक गोष्ट कळते की इथे 17चं 16 झालेलं आहे. म्हणजे वजा 1 केला आहे. 16चं 14 केलेलं आहे, वजा 2 केलेलं आहे. 14चं 11 केलेलं आहे, याचा अर्थ वजा 3 केलेला आहे. म्हणजे 1, 2, 3 संख्या वाढत जाते, पण ती वजा होत जाते. म्हणजे इथं पाहिजे आपल्याला वजा 4. आता 11तून जर वजा 4 केले तर उत्तर येतं 7. आता छेदाकडे बघू. इथे आहे 11. 11चं 13 होताना याच्यामध्ये 2 मिळवले त्यांनी. अधिक 2 केलेत. 13चं 16 करताना अधिक 3 केलंय. 16चं 20 करताना अधिक 4 केलेलं आहे. म्हणजे 20चं अधिक 5 करावं लागेल आपल्याला. 4 नंतर 5 येतो. त्यामुळे इथे येतो 25. 7/25 याचं उत्तर आपल्याला पाहिजे. पर्याय क्रमांक 3. म्हणजे लगेच अवघड याच्यामध्ये जायचं नाही. एक विचार करायचा की दोन संख्यांमध्ये, दोन शेजारच्या संख्यांमध्ये काय काय फरक आहे. त्याच्यावरून आपल्याला उत्तर निघतं. आणि ज्यावेळेस एकापेक्षा जास्त लॉजिक लागत असेल तर तो प्रश्न कॅन्सल होतो. एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. हा सुद्धा अंकमालिकेवर आहे. आता हा मी खाली लिहून दाखवतो. हे बघा. इथे 20 दिलेला आहे. इथे 80 दिलेला आहे. इथे 180 दिलेला आहे. इथे 320 दिलेला आहे. पुढची संख्या आपल्याला काढायची आहे. त्याच्या पुढची 720 पण दिलेली आहे. आता बघता क्षणी आपल्याला अ, संख्या अंकमालिका ज्यावेळेस दिसते त्यावेळेस फरकाकडे लक्ष जास्त द्यायचं आपण. कितीने वाढतो, कितीने कमी होतो, याच्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यावे लागेल. आता बघा, पहिली संख्या 20 आहे, दुसरी संख्या 80 आहे. म्हणजे याच्यामध्ये 60 ची भर टाकलेली आहे त्यांनी. 80चं 180 झालं आहे. इथे 100 ची भर झाली. 180चं 320 झालं. इथे कितीचं भर झालं? इथे 140 ची भर झाली. कळालं? म्हणजेच इथे 60 इथे 100 म्हणजे सारखा फरक नाहीये. फरक हा वाढत जातो. मग कितीने वाढत जातोय? तर इथे 60चा फरक आहे. इथे 100चा फरक आहे. याचा अर्थ 60 मध्ये ज्यावेळेस मी 40 मिळवतो त्यावेळेस 100 होतं. या 100 मध्ये मी पुन्हा 40 मिळवल्यावर 140 होता. आता हे 140 वर पुन्हा 40 जर मी मिळवले तर इथे 180 यायला पाहिजे. 180 लिहायचे नाही. हा फरक आहे. बरं का? म्हणजे 320 मध्ये मला 180 मिळवल्यानंतर इथे येतो माझा 500 ही संख्या येते. आता पुन्हा याच्यामध्ये 140 40 जर मिळवले आपण, आता 180 मध्ये जर मी 40 मिळवले, बरं का? 180 मध्ये 40 जर मी मिळवले तर येतं 220. मग 500 मध्ये 220 मिळवलं तर आलं का 720? म्हणजे दोन संख्यांमध्ये जो फरक आहे त्या फरकातला फरक इथे दिलेला आहे. एवढं लक्षात ठेवा. अगोदर फरक काढायचा, फरक काढून उपयोग नसेल तर त्या दोन फरकामधला काय फरक आहे तो काढायचा. मग उत्तर येतं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न 6 नंबरचा प्रश्न बघा. आता हा जो 6 नंबरचा प्रश्न आहे, हा नातेसंबंधांवर प्रश्न आहे. नातेसंबंधावर प्रश्न ज्यावेळेस येतात ते अत्यंत सोपे असतात. फक्त वेळखाऊ जास्त असतात. मग याच्यावर उपाय काय आहे? तर ह्या प्रश्नामध्ये आपण आपले नातेवाईक टाकायचे. जरी आपलं पटत नसलं तरी. याच्याने सोपं फार जातं. म्हणजे समजा सांगितलं की ए हा बीचा मामा आहे, तर लगेच तुम्ही स्वतःला ए समजा आणि बीच्या ठिकाणी तुमचा मामा आणायचा. ज्यावेळेस तुमचे स्वतःचे नातेवाईक तुम्ही ज्यावेळेस तिथे इमॅजिन करतात, त्यावेळेस उत्तरं काढायला फार सोपं जातं आणि गडबड होत नाही, कन्फ्युजन होत नाही. आता बघा, ए ही बी ची भाची आहे. आता ही ए आहे. ही कोणाची भाची आहे? बी ची भाची आहे. म्हणजे साहजिकच आहे बी हा काय आहे? मामा आहे असं समजा. आत्या पण असू शकते. पण इथे आपण मामा समजू.
पुढचं वाक्य बघा आणि प्रश्न एक सलग न वाचता तुकड्या तुकड्यामध्ये आपण वाचायचे. आता पहिलं कळालं ए ही बी ची भाची आहे, बरोबर. ए ही डी ची मुलगी आहे, म्हणजे ह्या ए चा हा मामा आहे, तर डी ची मुलगी आहे. मग इथे डी वरती लिहा, ही डी ची मुलगी आहे ना हा मामा आहे. पुढचं वाक्य बघा, सी ही बी ची एकुलती एक बहीण आहे. आता हा जो बी आहे आणि हा बी मामा आहे आणि त्याची जर एकुलती एक बहीण जर सी असेल, बरं का, याचा अर्थ डी ही ए ची आई नाही. याचा अर्थ डी हे काय आहे, ए चे वडील आहेत आणि सी ही आई आहे. का आई आहे, तर सी ही बी ची बहीण आहे. म्हणजेच कळालं, डी आणि सी हे पती पत्नी आहे, त्यांची मुलगी ए आहे आणि ए चा मामा बी आहे, म्हणजे सी चा भाऊ बी आहे. तर डी ही व्यक्ती बी ची कोण लागती, म्हणजे ही जी डी आहे ही बी ची कोण लागती, तर दाजी लागते किंवा भाऊजी लागते. तर उत्तर क्रमांक येतं सी. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा. घड्याळाबद्दल दिलेला आहे. इथे पण आपण फोड करायची. प्रश्न काय सांगतो बघा. एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले होते. म्हणजे 11 वाजता त्याचं घड्याळ 5 मिनिटं मागं पडतं. माझं घड्याळ नॉर्मल आहे. ते नीट चालतंय. 11 वाजता दोघांचे घड्याळ सेट केले. आता हे जे मागे पडणारं घड्याळ आहे ते दर तासाला 5-5 मिनिटांनी मागे पडतं. म्हणजेच ते 12ला ज्यावेळेस माझ्या घड्याळात 12 वाजतील तेव्हा त्याच्या घड्याळात 11:55 झालेले असतील. कारण 1 तास झाला, हे 5 मिनिटं मागं पडलं. पुढे 1 वाजतील, माझ्या घड्याळात 1 वाजेल, त्याचं घड्याळ पुन्हा 5 मिनिटं मागे पडेल. म्हणजेच त्याच्या घड्याळामध्ये किती वाजतील, तर 12:50 होतील. 10 मिनिटं मागं पडलं, 2 तास झाले म्हणून. मग 2ला, 3ला, 4ला, 5ला, बरोबर. 5:30चा टायमिंग दिलेला आहे इथे, बरोबर. हं. म्हणजेच ते इथे 5 मिनिटांनी पडेल. हे पहा, हा 1 तास झाला. 5, 10, 15, 20, 25 आणि 30. म्हणजे 30 मिनिटं मागे पडतील, बरं का. आता हे तासाचा हिशोब करतोय, थोडक्यात 30 मिनिटं तुम्ही इथे लक्षात ठेवा. 30 मिनिटं म्हणजे नॉर्मल याच्यात ज्यावेळेस 5:30 झालेले असतील त्यावेळेस या मागे पडणाऱ्या घड्याळामध्ये 5:30 न होता अर्धा तास मागे गेलेला राहील, म्हणजे त्याच्यामध्ये वाजतील 5. आता 30 मिनिटाचा हिशोब आपण धरलेला नाहीये बरं का. आता बघा, एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. 60 मिनिटे असतात आणि अशा वेळेस ते 5 मिनिटं मागे पडतं. तर अर्ध्या तासामध्ये 30 मिनिटे असतात. म्हणजे अर्ध्या तासामध्ये ते 2.5 मिनिटं मागे पडायला पाहिजे. म्हणजेच ह्या 30 मिनिटामध्ये अजून आपल्याला 2.5 मिनिट ऍड करायचे आहे, बरं का. म्हणजेच आता अगोदर आपण नुसतं एक राऊंड फिगर जर धरली तर 5 वाजलेले होते, तर अर्धा तास मागे पडलं. आता ह्या 5 वाजेमधून सुद्धा 2.5 मिनिटं आपल्याला हे वजा करायचे आहे. ज्यावेळेस आपण 5 वाजेमधून 2.5 मिनिटं वजा करतो त्याचं उत्तर येतं 4 वाजून 57 मिनिटं आणि 30 सेकंद. पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं. पुढचा प्रश्न बघा. आता हा अ, बैठक व्यवस्थेसंदर्भात प्रश्न आहे. हे सुद्धा सोपे असतात. हे कधी अ, एका रांगेत बसलेले असतात. हे असे एका रांगेत बसलेले असतात किंवा असं सांगतात की अ, गोल टेबलाभोवती बसलेले आहेत. मग हे असे बसलेले असतात आणि त्यांचं तोंड मध्यभागी आहे. म्हणजे गोल टेबलावर बसलेले आहे. मग असा क्रम दिलेला असतो. तर हा प्रश्न काय आहे आपण ते बघू. 8 व्यक्ती सांगितलेल्या आहेत त्यांनी आणि त्या एका सरळ इथे बघा, प्रश्न बघा तुम्ही. 8 व्यक्ती आहेत आणि त्या एका सरळ रेषेत दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत. आता दिशेचा संदर्भ आहे का नाही आपल्याला माहित नाही. आपण काय करायचं, ही एक रेष काढायची, बरं का, आणि याच्यामध्ये 8 हे करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. हे 8 जण बसलेले आहेत. आता बघा,
अशा प्रश्नामध्ये सुरुवातीचे जे एक दोन छोटे छोटे वाक्य असतात ना ते कन्फ्यूज करणारे असतात, त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही. जोपर्यंत आपल्याला या प्रश्नामध्ये एक विशिष्ट म्हणजे बैठक व्यवस्थेमध्ये एक फिक्स जागा जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत कुठेही आखणी करायची नाही. आता आपल्याला फक्त एक कळाला 8 व्यक्ती आहेत आणि ते एका सरळ रांगेत बसलेले आहे. तर आता बघा पुढे काय दिलेलं आहे त्यांनी, आर आणि पी यांच्यामध्ये दोन व्यक्ती आहेत. ठीक आहे, कुठले ते माहित नाही आपल्याला. पुढचं वाक्य बघा, क्यू आणि एम मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच पी आणि एस मध्ये आहेत. हे पण लगेच कळणार नाही. पुढे चला. ओ हा एस चा शेजारी नसून एस हा एनच्या लगेच डावीकडे बसतो. आता आपण ओ पण लिहिलेला नाही, एस पण लिहिलेला नाही, त्यामुळे आपल्याला आता लगेच काही लिहिता येणार नाही. पुढे बघा, क्यू हा आरच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसत असून आर हा उजव्या टोकापासून चौथ्या क्रमांकावर आहे. आता जर मी हे उजवं टोक जर बघितलं, आता उजवं समजा ही वरती मी दक्षिण दिशा मानली आणि हे उजवं टोक जर बघितलं, आपलं तोंड दक्षिणेकडे असेल तर उजवी बाजू ही असेल, बरोबर. तर त्यांनी काय सांगितलंय बघा, आर हा उजव्या टोकापासून चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजे 1, 2, 3 सोडून द्यायचे, इथे आला तुमचा आर. हे आपल्याला एक कळालं. आता पुढचं वाक्य बघा, एम हा ओळीच्या टोकाला बसतो. आता एम एम कोणत्या तरी एका टोकाला आहे, बरं का. आता जर आपण विचार केला तर ह्या बाबतीत इकडे जास्त जागा आहे. कदाचित आता इथे आपण एमला इथे ह्या कोपऱ्यामध्ये टाकून बघू. तात्पुरतं नाही वाटलं तर ह्या कोपऱ्यात आणू. पुढे बघा, टी हा क्यूच्या लगेच उजवीकडे बसतो. आता आपल्याला क्यूची जागा माहित नाही त्यामुळे टीची लगेच सांगता येत नाही. पण आता बघा, वरती क्यू 2-3 ठिकाणी आलेला आहे. क्यू हा आरच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसत असून आता हा आर आहे. आरच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर इथे बसलेला आहे. क्यू, बरोबर. इथे बघा क्यू हा आर, आता हा आर आहे खाली, याच्या डावीकडे म्हणजे इकडे लेफ्ट साईडला इथे दुसऱ्या क्रमांकावर क्यू बसलेला आहे. ही आपल्याला बाजू कळाली. क्यू आणि एम मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच व्यक्ती पी आणि एस मध्ये आहे. म्हणजे क्यू एम मध्ये जेवढ्या व्यक्ती आहे एकच, तेवढंच पी आणि एस मध्ये आहे. आता इथे तर पी आणि एस मध्ये इथे असू शकतो, बरोबर का. पी आणि एस या ठिकाणी असू शकतो. एक मिनिट हा. तेवढ्याच व्यक्ती पी आणि एस मध्ये आहे. पी आणि एस चा आपण इथे धरला, पी आणि एस, तर इथे ओ, ओ चा एस. हा, आता समजा पी आणि एस. आता वरच्या वाक्यात त्यांनी सांगितलेले आहे की ओ हा एस चा शेजारी नसून एस हा एनच्या लगेच डावीकडे आहे. म्हणजेच जर मी ते एन घेतला आणि इथे एस घेतला, आता दुसऱ्या वाक्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, पी आणि एस मध्ये तेवढ्याच व्यक्ती आहे जितक्या क्यू आणि एम मध्ये आहे. म्हणजे पी आणि एस मध्ये इथे एन एक संख्या आहे, क्यू आणि एम मध्ये पण एक संख्या आहे. म्हणजेच इथे काय येतो, इथे येतो पी, एका टोकाला पी आला, बरं का. आता दोन अक्षर राहिले. कुठले कुठले राहिलेत, तर एम आला, ओ राहिला आहे आणि टी राहिलेला आहे. ओ आणि टी राहिलेला आहे. आता ओ आणि टी बद्दल कुठे काय आहे का? ओ हा एसचा शेजारी नसून, आता एसचा तर इथं जागा नाहीच आहे, बरोबर. तर पुढे आर आणि पी यांच्यामध्ये दोन व्यक्ती आहे. आर आणि पी मध्ये पण दोन व्यक्ती आले आहेत. एस हा एनच्या डावीकडे बसतो. क्यू हा आरच्या दुसरीकडे बसतो. एम हा क्यूच्या उजवीकडे बसतो. एक मिनिट. सगळ्यात शेवटच्या रांगेमध्ये आपल्याला कळतं बघा, इथे काय दिलेलं आहे, टी हा क्यूच्या लगेच उजवीकडे बसतो. म्हणजेच इथे जो टी आहे तो आपल्याला आरच्या शेजारी पाहिजे. क्यूच्या लगेच उजवीकडे म्हणजे इथे येतो टी. आता राहिला कुठला अक्षर, राहिला ओ. ही आपली सिरीज झाली. तर आता
प्रश्न सगळ्यात शेवट बघा. खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसते? जर आपण सिरीज बघितली तर एम तर त्यांनीच सांगितलं कुठल्या टोकाला बसते. या टोकाला आला आहे पी. उत्तर येतं पी. पर्याय क्रमांक 1. एक एक तुकडा प्रश्नाचा तुकडा करायचा. एक एक तुकड्याला ज्यावेळेस तुम्हाला फिक्स जागा ज्यावेळेस समजते ते अक्षर अगोदर तिथे लिहायचं आणि मग पुन्हा मागे येऊन ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यानुसार एक एक अक्षर किंवा क्रमांक आपल्याला द्यायचे. पुढचा प्रश्न बघा. आता हा पण एक सिरीज सारखाच प्रश्न आहे. आता बघा, सागर हा विराजपेक्षा उंच आहे. ठीक आहे, नंतर बघू. आता ह्यामध्ये सुद्धा बघा, जोपर्यंत फिक्स दोन वाक्यामध्ये काहीतरी साम्य आढळत नाही तोपर्यंत लिहायचं नाही. सागर हा विराजपेक्षा उंच आहे. ठीक आहे. अजित हा श्रीकांतपेक्षा उंच आहे. ठीक आहे. सुजित हा सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजित. आता हे बघा, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. म्हणजे हा आहे अजित, श्रीकांतपेक्षा उंच आहे. हा झाला श्रीकांत. बरोबर. पुढचं वाक्य आहे, श्रीकांत हा सुजितपेक्षा उंच आहे. म्हणजे या श्रीकांत हा सुजितपेक्षा उंच आहे. आता पुन्हा पुढे या. सागर हा विराजपेक्षा उंच आहे. आता सागर तर अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे. हे बघा, एक मिनिट हा. मी मराठीतच लिहितो कारण एस वरून खूप अक्षर आहेत. आता बघा, पहिलं अक्षर आपल्याला कळतं अजित. अजित उंच आहे कोणापेक्षा? तर श्रीकांतपेक्षा. पुढच्या वाक्यात कळतं श्रीकांत हा सुजितपेक्षा उंच आहे. म्हणजे हा सुजितपेक्षा श्रीकांत उंच आहे. बरोबर. आता बघा, सुजित हा सागरपेक्षा उंच सांगितलेला आहे. म्हणजे सागर आला मागे आणि सगळ्यात शेवट सांगितले की सागर हा विराजपेक्षा उंच आहे. म्हणजे सगळ्यात छोटा विराज आहे आणि सगळ्यात उंच अजित आहे. त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे बघा, सर्वात जास्त उंची कोणाची आहे? तर ती आहे अजित. असं लिहून घ्यायचं. पुढचा प्रश्न बघा. खालील प्रश्नामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांचा आहे. आता इथे पुन्हा आपल्याला तीच गोष्ट करावी लागेल जी ABCD ची मी सांगितली होती ती. आता याच्यामध्ये बघा, खाली प्रश्न मी दिलेला आहे. आता हा जी अक्षर आहे. आता ही जोडी आहे बरं का. तर जी आणि एच मध्ये कितीचा फरक आहे बघा. ABCDEFG एच. जी नंतर लगेच एच आलाय. ओ नंतर लगेच पी आला आहे. ए नंतर लगेच बी आलेला आहे. बरं का. आणि फक्त शेवटच्या अक्षरामध्ये वेगळं आहे. पण आपण पहिले 3 अक्षर सारखे आलेले आहेत. आता बघू. पी नंतर काय येईल? क्यू येईल. ओ नंतर काय येईल? पी येईल. एस नंतर काय येईल? टी येईल. बरं का. आता एल मधून एक मायनस केलेला आहे. के एल असा आलेला आहे. म्हणजेच इथे टीच्या मागे काय येईल? ते अक्षर येईल ते म्हणजे एस. एस टी. म्हणजे इथे पहिल्या 3 अक्षरामध्ये लगेच पुढचा अक्षर घेतलेला आहे आणि शेवटच्या मध्ये -1 करून अक्षर घेतलेलं आहे. त्यामुळे उत्तर येतं QPTS. पर्याय क्रमांक 2. पुढचं बघा. आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हा खरा वेळ खाऊ नाहीये. एक सिरीज दिलेली असते, एक अंक पुनरावृत्ती दिलेली असते अंकाची किंवा अक्षराची. आता तो प्रश्न मी खाली नीट लिहून दाखवतो, त्यानंतर आपण बघू. आता हा प्रश्न मी तुम्हाला खाली लिहून दाखवलेला आहे. जिथे अंडरलाईन केलेली आहे तिथले पद आपल्याला अक्षर ओळखायचे आहेत आणि त्या अक्षरांचा क्रम वरती गट दिलेला आहे त्यातून तो निवडायचा आहे. आता हे आपल्याला एक गोष्ट समजते की इथे ABC असे 3 अक्षर दिलेले आहेत आणि त्याचा एक गट दिलेला आहे. कसं बघा, शेवटचं जर आपण तुम्ही बघितलं तर इथे 3 A दिलेले आहेत, इथे 3 C दिलेले आहेत. साहजिकच आहे की
बीचा जो गट आहे त्या बीच्या मध्ये सुद्धा आपल्याला 3चा गट असावा असं वाटतं. इथे खाली बघा, इथे ट्रिपल सी ट्रिपल ए आहे, त्यामुळे इथे मला असं वाटतं की इथे बी असावं. बरोबर. तसंच सुरुवातीपासून जर आपण विचार केला बघा, इथे ए बी आहे, एक एक अक्षर आहे, त्यामुळे मी असं समजतो की इथे सी असावं. ए बी सी एक एक अक्षर आले. बरोबर. आता हा झाला एक गट. पुढचा गट बघा, इथे एक एक आलं आहे, एक ए एक बी एक सी. पुढच्या याच्यात जर बघितलं तर इथे 2 ए आले आहेत, 2 बी आलेले आहे. साहजिकच आहे की इथं 2 सी यायला पाहिजे. हा एक गट तयार झाला. पहिल्या एक एक आले, आता 2 2 आले. आता इथे बघा, आता मी असं समजतो की इथे ट्रिपल ए यायला पाहिजे असं मी समजतो. बरोबर. इथे बी यायला पाहिजे, ट्रिपल ए ट्रिपल बी ट्रिपल सी. झाली ही एक जोडी. आता इथे चौथा गटाला सुरुवात झाली. इथे सिंगल होतं, इथे प्रत्येक अक्षर डबल झालं, इथे ट्रिपल झालं, इथे आता 4 पटीने येईल. म्हणजे इथे मी समजतो की इथे ए यायला पाहिजे. शेवट. पण आता शेवट ए येतो का नाही आता बघावं लागेल. 1 मिनिट हा. 1 2 3 4. 1 मिनिट हा. आता इथे शेवटचं अक्षर जे आहे तिथे ए यायला पाहिजे होता. इथे त्यांनी बी कसं दिलंय मला समजत नाहीये. प्रश्नामध्ये माझ्या मते बी दिलेला नाहीये. बरोबर. पण जर आपण इथे तर कळालं आपल्याला, आपल्याला उत्तरांचा गटमध्ये सी पाहिजे. त्यानंतर पुन्हा 1 मिनिट हा. इथे बघा, पहिला सी पाहिजे, नंतर सी पाहिजे, नंतर ए पाहिजे, नंतर बी पाहिजे. सी सी ए बी ची सुरुवात जर आपण बघितली तर ती पर्याय क्रमांक 2 मध्ये येते. हे त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, एका रांगेत करून घ्यायचं, त्यानंतर त्याचे गट बघायचे. 3 3 2 2 असे गट शक्यतो येत असतात. हा सुद्धा प्रॅक्टिसचा भाग आहे. एक सलग त्यांनी जरी अक्षर दिलेले असतील तर आपल्याला तिथे, जसं मी इथे सांगितलं बघा, हा जो आहे हा एक गट तयार झाला, त्यानंतर हा जो आहे हा दुसरा गट तयार झाला, असा आपल्याला विचार करता येतो. पुढचा प्रश्न बघा. मिलिटरी हा शब्द आणि अक्षर दिलेली आहेत आणि त्याच्यासारखे एक क्रम दिलेला आहे. आता तो मी लिहून दाखवतो. आता बघा, मिलिटरी हा जो शब्द आहे याच्यामध्ये 2 4 4 आणि 4 8 अक्षर आहेत, पण संख्या मात्र 7च आहे. म्हणजे एक संख्या यांनी कमी दिलेली आहे. याचा अर्थ काहीतरी विशिष्ट क्रम वगैरे असा नाही असणार, हे आपल्याला याच्यातून समजतं. मग काय करायचं? मी मागच्या सुरुवातीला गणित सांगलो, आपण काय करतो, पेपर आहे, अवघड परीक्षा आहे म्हणून आपण विचार सुद्धा अवघड पद्धतीने करायला जातो. पण प्रश्नांचा जो प्रश्नकर्त्याने जो काढलेला असतो प्रश्न, तो अगदी साध्या सरळ विचार करतो. आपण अधिक खोलामध्ये शिरत असतो. तर तसा विचार करायचा नाही. सरळ काय करायचं, मिलिटरीच्या समोर दिलेले अक्षर जी आहे ती अंक लिहून टाकायचे. म्हणजे मिलिटरी शब्द हा अंकामध्ये असा लिहिला जातो असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपल्याला त्यांनी विचारलं की लिमिटसाठी कुठलं अंक येतील. आता जर मी विचार केला तर माझी प्रायोरिटी असं असेल की एका अक्षराला एक अंक दिलेला असेल त्यांनी क्रमानुसार, कारण इथे कुठलंही लॉजिक लागत नाही. कारण एम जर आपण बघितलं तर तो त्याचा क्रमांक काय येतो, एलचा क्रमांक काय येतो, तसं इथे 2 अंकी क्रमांक येतात. इथे तर एक एक अंकी दिलेला आहे त्यांनी. त्यामुळे सरळ असं समजायचं की एम ला 1 मानायचं, आय ला 2, एल ला 3, परत आय ला 2. इथे बघा, इथे आय आहे, इथे आय आहे. दोघांना त्यांनी संख्या सुद्धा समान दिलेली आहे. म्हणजेच इथे आपण बघायचं की 3 नंबरला एल आहे, म्हणजे इथे 3 पाहिजे. आय, आय कुठे आहे? आय ला 2 संख्या दिलेली आहे. एम ला 1 संख्या दिलेली आहे. आय ला पुन्हा 2 दिलेली आहे आणि टी ला 4 दिलेली आहे. 32 124 संख्या मला ऑप्शन मध्ये दिसती. हे लॉजिक आहे. हे उत्तर टिक करायचं आणि पुढे जायचं. जर तुम्हाला असं वाटतं की याचं उत्तर दुसरं पण असू शकतं तर ते काढत बसायचं नाही.
दोन वेगवेगळ्या विचार करण्याने जर लॉजिकनी जर वेगवेगळे उत्तर येत असतील तर तो प्रश्न कॅन्सलच होतो. त्यामुळे आपल्याला एका लॉजिकनी जर उत्तर येत असेल तर ते ग्राह्य धरायचं आणि पुढे जायचं. आता बघा पुढचा प्रश्न बघा. हा आहे कॅलेंडरवरच्या आधारित प्रश्न आहे. कॅलेंडरचं एक सूत्र आहे बरं का. म्हणजे एक महिन्यांचा एक विशिष्ट कोड दिलेला असतो, दिवसांचा कोड दिलेला असतो. तर असं आपल्याला म्हणजे 100-100 वर्षापूर्वीचे सुद्धा वार काढता येतो. पण त्याच्याकरता मी एक सेपरेट लेक्चर घेईल हवं तर आणि ते सविस्तर सांगेन. कारण तो खूप मोठा चार्ट आहे. तो तुम्हाला पाठही करावा लागेल. इथे ना आपण हा जास्त अंतराचा नाही, एक 1.5-2 महिन्याचा अंतर आहे. त्यामुळे आपल्याला लगेच वार काढता येतो. कसं काढतं मी ते तुम्हाला सांगतो. आता बघा 2014 या वर्षीचा प्रजासत्ताक दिन. आता प्रजासत्ताक दिन म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे, प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 2014 रविवार होता. म्हणजे ह्या तारखेला रविवार होता असं त्यांचं म्हणणं आहे. तर 2013च्या बालदिन, आता बालदिन कधी असतो तर तो असतो 14 नोव्हेंबर 2013. याला कुठला वार असता असं त्यांचं म्हणणं आहे. मग काय करायचं? मी ज्यावेळेस हा प्रश्न बघितला त्यावेळेस मी सरळ काउंट करत गेलो की 26 तारखेला जर 26 जानेवारी रविवार असेल तर मग 7-7 दिवसांनी कमी केलं तर 1 तारखेला कुठला वार येतो? म्हणजे 26ला जर रविवार असेल तर मग 19ला रविवार येईल, 12ला रविवार येईल, 5 तारखेला रविवार येईल. असं मागं मागं जायचं. मग डिसेंबरमध्ये 1 तारीख कुठे येते? असं करता येतो. पण जर आपण विचार केला तर 14 नोव्हेंबरमध्ये किती दिवस उरता नोव्हेंबरचे? 30 मधून 14 गेले तर 16 दिवस उरता, बरोबर? 16 दिवस नोव्हेंबरचे, 31 दिवस डिसेंबरचे आणि हे 26 दिवस. असे जर आपण केले तर माझ्या मते किती आहे? एक मिनिट हा. 16, 31 आणि 26. 6 6 12 आणि 1 13, 2 अन् 4 आणि 3 7. 73 दिवसाचा फरक येतो. आता हे 73 दिवस आणि 7 दिवसानंतर वाराची पुनरावृत्ती होते. म्हणजे 1 तारखेला जर सोमवार असेल तर 8 तारखेला पुन्हा सोमवार येतो. मग या 73ला जर आपण 7 ने जर भागितलं तर 7 10 70 म्हणजे 70 येतं. उरले 3. म्हणजे आपल्याला फक्त 3च वारचा फरक काढायचा आहे. आता मग हा 3 वार जो आहे, हा 3 वार पुढचे 3 वार घ्यायचे. आता आपल्याला रविवार तर दिलेला आहे. मग ह्या रविवारला पुढचे 3 करायचे का मागचे 3 करायचे? तर साधी गोष्ट आहे. 26 जानेवारी 2014ला रविवार आहे. त्याच्या अगोदरचा विचारलेला आहे म्हणजे वजा करायचा. मग जर रविवारमधून आपण 3 दिवस वजा करायचे रविवारमधून, बरं का? आता हा इथे रविवार आहे. याच्यामधून आपल्याला 3 दिवस वजा करायचे. मग काय करायचं? हा पहिला काय येईल? हा येईल शनिवार. हा येईल शुक्रवार. मग हा येईल गुरुवार. गुरुवार हे याचं उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 3. कॅलेंडरवर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊ. त्याच्यावर एक पूर्ण चार्ट आहे. त्याच्यानुसार आपल्याला कितीही जुनी कितीही जुना वार वगैरे विचारला तर आपल्याला तो काढता आला पाहिजे. पुढचा प्रश्न बघू. पुन्हा तसाच प्रश्न आलेला आहे. आता ह्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर थोडासा मी सुद्धा सुरुवातीला चुकलो होतो बरं का. पण ज्यावेळेस उत्तर निघत नाही हे मला कळालं, त्यावेळेस मग मी थोडा शब्दशः अर्थ घ्यायला सुरुवात केली. आता कालच्या परवाचा वार सोमवार होता असं म्हणलं. आता कालच्या परवाचा म्हणजे हा काल आहे, त्याचा परवाचा म्हणजे बघा हा जर काल असेल हं, तर त्याच्या अगोदरचा एक दिवस आणि त्याच्या अगोदरचा दिवस हा परवा आहे. बरोबर? तर हा परवाचा दिवस त्यांनी सांगितलेला आहे सोमवार आहे. बरोबर? मग सोमवार होता तर मग त्याच्या आदला दिवस असेल रविवार. त्याचा आदला दिवस असेल शनिवार.
एक मिनिट हं. चुकलो बघा. मी उलट करत होतो. कालच्या अगोदर जर सोमवार असेल, तर मग त्याच्या अगोदरचा दिवस हा मंगळवार पाहिजे. बरोबर? त्याच्या म्हणजे कालचा दिवस हा बुधवारचा असेल. म्हणजेच आजचा दिवस जो आहे, तो असेल गुरुवारचा. बरोबर ना? काल बुधवार होता, त्याच्या अगोदर मंगळवार होता आणि त्याचा परवाचा म्हणजे सोमवार. असा उलटा इथून जायला पाहिजे. आजच्यापासून मागे जायला पाहिजे काल म्हटल्यावर. बरोबर? म्हणजे आजचा वार जो येतो तो येतो गुरुवार. प्रश्न काय सांगतोय की उद्याचा परवाचा वार कुठला आहे? उद्याचा बरं का? उद्याचा. उद्याचा परवा. उद्याचा उद्याच्या परवाचा वार कुठला आहे? मग उद्या काय येईल? शुक्रवार. उद्या. उद्या काय येईल? एक मिनिट लिहूनच दाखवतो. उद्या येईल शुक्रवार. याचा परवा म्हणजे इथे एक दिवस गॅप जाईल तो असेल शनिवार. त्याचा परवा जो येईल तो असेल रविवार. म्हणजेच याचं उत्तर जे आहे 15 नंबरच्या प्रश्नाचं याचं उत्तर येतं अ, रविवार. बरोबर. हा खरंच थोडा एकच ओळीचा प्रश्न आहे, पण हा इतका ट्रिकी होता ना, मला सुद्धा विचार करावा लागला. इथे सुद्धा मी चुकलो होतो बघा. सोमवार नंतर मी रविवार, शनिवार असं उलटं जायला लागलो होतो. पण नंतर मला कळालं, की आज इथं आहे, तर मग एक असा कमी व्हायला पाहिजे. हा थोडा खरंच ट्रिकी प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे वेन आकृतीवर आपण त्याला म्हणतो. अशा प्रश्नांचे जे हे जे वाक्य दिलेले असतात, याचं रूपांतर आपल्याला आकृतीमध्ये करायचं असतं. आता बघा, काही गुलाब इथे मी काढतो हं. आता समजा हा गुलाब आहे. हा गुलाब आहे. बरं का? काय सांगितलं? काही गुलाब हे जास्वंद आहे. म्हणजे ह्या गुलाबामधला जर काही भाग आपण जर ठरला असं, आता हे काय येईल? हे जास्वंद आहे. जास्वंद आहे. बरोबर? पुढचं वाक्य बघा, 2 नंबरचं वाक्य. हे झालं सर्व जास्वंद बगीचे आहे. म्हणजे आता हे जे जास्वंद आहे, हे काय आहे? हे सर्वच्या सर्व काय आहे? तर हे बगीचे आहेत. बगीचे आहेत. पुढचं वाक्य बघा. काही मोगरा जास्वंद आहे. आत्ता जर मी असं केलं, आता याच्यामध्येच जर आपण असं खाली गेलं, तर हे काय आहे? हे मोगरा आहे. आता ही अशी आकृती झाली. आता निष्कर्ष काय निघतो बघा. पहिला निष्कर्ष बघा. काही बगीचे मोगरा आहेत. आता बगीचे कुठे गेले? हा सगळ्यात मोठा. काही बगीचे मोगरा आहेत का? हे बघा. आलं का? काही बगीचे मोगरा आहेत. आहेत. कारण बगीच्यांमध्ये जास्वंद आहे. बरोबर? आणि जास्वंद आणि मोगऱ्याची जर एकत्र असेल, तर साहजिक आहे बगीच्यामध्ये मोगरा हा येणारच. त्यामुळे हे पहिलं वाक्य जे आहे हे बरोबर आहे. दुसरं वाक्य बघा. काही गुलाब बगीचे आहे. तसंच सेम तीच पद्धत आहे. जास्वंद हे पूर्ण बगीच्यामध्ये आहे. आणि गुलाब जास्वंदामध्ये जर मिसळलेला असेल, तर साहजिक आहे गुलाबाचा काही भाग हा बगीच्याचाच असेल. म्हणजे दुसरं वाक्य पण इथे बरोबर आहे. तिसरं वाक्य बघा. सर्व बगीचे जास्वंद आहे. आता हा जो बाहेरचा भाग आहे, सगळ्यात मोठा. सर्व बगीचे जास्वंद कसं काय राहतील? जर मी तुम्हाला सांगितलं समजा, की अ, अम, त्यामुळे जास्वंद हे बगीच्याचा एक भाग आहे. पण बगीचा सगळा बगीचा नाही. आता बाजूचा जो भाग आहे, हा कुठे जास्वंद आहे? नाही. त्यामुळे सगळे बगीचे जास्वंद नाही, सगळं जास्वंद बगीचे आहे. म्हणजे 3 नंबरचं वाक्य हे चुकीचं आहे. उत्तर येतं आपलं पर्याय क्रमांक 1 आणि 2 योग्य. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. एका परीक्षेत विनयला अनिकेतच्या दुप्पट गुण मिळाले. आता इथे सुद्धा प्रश्न हा तुकड्या तुकड्यामध्ये वाचायचा. काय सांगतं? एका परीक्षेत विनयला अनिकेतच्या दुप्पट गुण मिळाले. आता विनय आहे. विनयला किती गुण मिळाले? तर अनिकेतच्या दुप्पट. बरं का? आता अनिकेत.
अनिकेतच्या दुप्पट गुण विनयला मिळाले. आता जर मी असं म्हटलं की अनिकेतला 50 गुण मिळाले, तर विनयला अनिकेतच्या दुप्पट म्हणजे 100 गुण मिळाले. पुढचं वाक्य बघा. पारसला संजयच्या निम्मे गुण मिळालेले आहेत. आता पारस आहे, त्याला संजयच्या निम्मे गुण मिळाले. आता संजय तर आपण लिहिलंच नाहीये, त्यामुळे आपण लिहू शकत नाही. पुढचं वाक्य बघा. संजयला पुढचं वाक्य, संजयला विनयच्या निम्मे गुण मिळाले. आता विनयला किती आहे? 100. म्हणजे संजयला विनयच्या निम्मे गुण मिळाले, म्हणजे संजयला सुद्धा 50च गुण मिळाले. आता पारसच्या उदाहरणावर येऊ आपण मागच्या याच्यात येऊ ओळीमध्ये. पारसला संजयच्या निम्मे गुण मिळाले. आता संजयला जर 50 असतील, तर पारसला किती येतील? 25 येतील. बरोबर. आता खरा प्रश्न बघा पुढे काय, तर पारसला अनिकेतच्या किती पट गुण मिळाले? अनिकेतला किती आहे? 50. पारसला किती आहे? 25. म्हणजेच अनिकेतच्या किती पट? अनिकेतला 50 आहे, पारसला 25 आहे, म्हणजे निम्मे. अनिकेतचे निम्मे पारसला. पर्याय क्रमांक 4, निम्मे. पुढचा प्रश्न बघा. हा अत्यंत सोपा प्रश्न आहे. मध आणि मधमाशीमध्ये काय साम्य आहे? साधी गोष्ट आहे. मध तयार करती मधमाशी. मग कात कोण तयार करतं हे आपल्याला बघायला पाहिजे. कात. तुम्हाला माहिती आहे खैरापासूनच कात तयार होते. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते आपल्याला पाहिजे खैर. सोपी गोष्ट आहे. पुढचा प्रश्न बघा. नातेसंबंध ओळखा. पुन्हा नातेसंबंध आहे. पुन्हा आपले नातेवाईक त्याच्यामध्ये टाकायचे. एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय. आता हा आहे विजय आणि ही आहे रोहिणी. विजय एका व्यक्तीकडे, समजा ही व्यक्ती आहे, हा विजय ह्या व्यक्तीकडे बोट दाखवून रोहिणीला काय सांगतो की त्याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. म्हणजेच ह्या व्यक्तीची जी आई आहे ती तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे, म्हणजे बाई तूच आहेस. तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी तूच आहे आणि तिचा हा मुलगा आहे. तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण आहे? तर उत्तर येतं आई. बरोबर. हा. आता पुढे बघा. आता हा पण एक बैठक व्यवस्थे संदर्भातच प्रश्न आहे वाटतं. प्रदीप, अशोक, सुधीर, दीपक कॅरम खेळत आहेत. बर. आता हे कॅरम खेळत आहेत बरं का. आता हा कॅरम काढला मी. हं. प्रदीप व सुधीर एकमेकांचे भिडू असून समोरासमोर बसले. बरोबर आहे. जोड्या आहेत. 4 पैकी 2 इकडून 2 इकडून बसले. आता प्रदीप आणि सुधीर एकमेकांचे भिडू आहे. समजा आता हा प्रदीप आहे आणि त्याचा पार्टनर आहे सुधीर. एकमेकांचे भिडू असून समोरासमोर बसले. ओके. सुधीरच्या डावीकडे आता हा सुधीर आहे. हा इकडे तोंड करून बसला म्हणजे त्याची डावी बाजू ही आहे. सुधीरच्या डावीकडे कोण बसलेला आहे? अशोक. अशोक बसला आहे. आता साहजिक आहे 4 पैकी तिघांची जागा दिसली आपल्याला. उरला कोण? प्रदीप झाला, अशोक झाला, सुधीर झाला. आता हा राहिला दीपक. म्हणजे दीपक आणि अशोकची जोडी आहे. बरोबर. आता बघा. जर दीपकचे तोंड पूर्वेला असेल, म्हणजे ही पूर्व दिशा आहे. आता हा दीपक आहे. या दीपकचं तोंड कॅरमकडे आहे, म्हणजे ह्या बाजूला आहे, म्हणजे ही आहे पूर्व दिशा. दीपकचे तोंड पूर्वेला असेल तर उत्तरेला. आता ही जर पूर्व असेल बरं का, तर ही झाली पश्चिम. पूर्व, पश्चिम, दक्षिण इकडं आली आणि इकडं आली उत्तर. बरोबर. उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण. ओके. हा. जर दीपकचे तोंड पूर्वेला असेल तर उत्तरेला तोंड कोणाचे आहे? उत्तरेला तोंड कोणाचे आहे? तर प्रदीपचं. हे बघा, ही उत्तर आहे आणि प्रदीपचं तोंड कुठे आहे? उत्तरेकडे आहे. म्हणजे उत्तर आलं प्रदीप. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. इथे सुद्धा अंकमालिकेवरच प्रश्न आहे बघा. आता हा जो प्रश्न आहे, असे हे प्रश्न खरंच मला सुद्धा फार फार किचकट वाटायचे.
आता याच्यामध्ये पण लॉजिक तेच लावायचं. अगोदर बघायचं वर्ग संख्या आहे का, मूळ संख्या आहे का. अगोदर आडवी रांग चेक करायची. ही संख्या आणि ही संख्या ह्या दोघां मिळून मधली संख्या तयार होती का ते बघायचं. ते नाही जमलं तर वरची संख्या बघायची, खालची संख्या बघायची आणि ह्या दोघां मिळून मधली संख्या तयार होती का ते बघायचं. किंवा ही संख्या आणि ही संख्या यांची बेरीज म्हणजे तिसरी संख्या येते का ते बघायचं. किंवा ही संख्या आणि ही संख्या मिळून ही संख्या तयार होती का ते बघायचं. असंच लॉजिक लावावं लागेल. आणि एक लॉजिक नाही लागलं तर दुसरं लावून बघायचं. वेळ खाऊच आहे पण पटापट लॉजिक लावायचं. घन, वर्ग, पाठ असणं गरजेचं आहे, त्यामुळे आपल्याला लवकर फरक कळतो. आता हा प्रश्न ज्यावेळेस मी विचार करत होतो ना, खरंच अवघड आहे. कारण अ, हा जो प्रश्न आहे हा वर्गाच्या संदर्भात आहे आणि छोट्या संख्येचा वर्ग काढायचा तर आपल्याला सोपं जातं. आता समजा 3चा वर्ग आहे. बरं का, 3चा वर्ग येतो 9, 4चा येतो 16 आणि 16 आणि 9 जर केलं आपण तर येतं उत्तर 25. मग 25 कोणाचा वर्ग आहे तर हा 5चा आहे. हे लॉजिक सोपं आहे लावायला. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेमध्ये तसंच लॉजिक आहे का ते बघण्याकरता त्यांनी संख्या पण अशा दिलेल्या आहेत. आता इथे 41 आहे. आता 41चा वर्ग काढत बसावं लागेल. आता हे वर्ग काढणं खरंच संख्या मोठी असल्यामुळे ठीक आहे, पण वर्ग काढण्याची सुद्धा ट्रिक आहे. कारण आपण पाठ करतो ते एक जास्त पाठ नाही करू शकत आपण. 20-30 पर्यंत वर्ग पाठ होतात, 20 पर्यंत घन पाठ होतात. त्याच्या पुढचे शक्यतो पाठ होत नाही. मग ते आपल्याला आकडेमोड करत बसावी लागते. पण आता पर्याय नाही, जर आपल्याला सोडवायचं असेल तर. आता पहिलं लॉजिक तर मला इथे लागलेलं आहे. आता खाली बघू. इथे 9चा जो वर्ग बघितला तर 81 येतो आणि 41चा वर्ग जर काढला, एक मिनिट जरा कॅल्सीचा वापर केला मी आणि काढला इथे तर 9चा वर्ग 81 येतो आणि 41चा वर्ग येतो 1681. बरोबर. 4चा वर्ग 16 आणि ते 1600. बरोबर. 1681 येतो. या 1681 मधून जर हे वजा केले 81 आपण, हं, तर उरतं 1600. मग हा 1600 कोणाचा वर्ग आहे तर हा 40चा वर्ग आहे. त्यामुळे इथे जी संख्या आहे ती मध्यभागी ती येईल 40ची. पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न सुद्धा जर आपण बघितला तर वडिलांचे आजचे वय मुलाच्या वयाचे तिप्पट आहे. ओके, हे लक्षात ठेवा. मुलाचं वय पेक्षा 3 पटीने जास्त वडिलांचे वय आहे. 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 50 वर्ष असल्यास वडिलांचे आजचे वय किती? आता इथे जे आहे ना आहेत हे ऑप्शन मधून उत्तर काढायला आपल्याला शिकलं पाहिजे. आता सुरुवातीला मी काय केलं, 60चा विचार केला की समजा वडिलांचं आजचं वय जर आपण 60 वर्ष धरलं, हं, आणि 10 तर मुलाचं वर्ष येईल 20 वर्ष. बरोबर. तिप्पट झालं ते. मुलाचं 20, वडिलांचं 60. तिप्पट वय झालं. 10 वर्षानंतर वडिलांचं वय 70 होईल, मुलाचं मग 30 होईल. मग 30 आणि 40 मध्ये 50चा गॅप पाहिजे ना, 50 वर्ष अंतर पाहिजे तर ते 40चंच होतं, म्हणजे हे येणार नाही. बरं का. आता 60 येणार नाही. मग त्याच्या जवळची संख्या मी 75 बघितली लगेच. आता बघा, वडिलांचे आजचे वय जर मी बघितलं की ते आजचे वय, आज वडील समजा मी 75 असं धरलं, बरं का. तर मुलाचं वय किती आहे? वडिलां मुलाचं वय वडिलांचं तिप्पट वय मुलाच्या. मग मुलाचं वय किती पाहिजे? 25. आजचं वय, हा तिप्पट झालं. बरं का. 10 वर्षानंतर त्या दोघांमध्ये 50चा फरक पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. आता 10 वर्षानंतर वडील 85चे होतील आणि मुलगा 35चा होईल. जर 85 मधून 35 आपण वजा केले तर उत्तर येतं 50. त्यामुळे उत्तर येतं 75 हे वडिलांचं आजचं वय आहे. पुढचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत रमेश हा शब्द MARHS असा लिहिला, तर त्याच भाषेत नागेश हा शब्द कसा लिहिला जाईल? आता एक लक्षात ठेवा की इथे हा जो शब्द आहे हा रमेश आहे. हं? आणि तो लिहिला कसा आहे तर असा लिहिला आहे, HS आणि E. आता बघितल्यानंतर तुम्हाला कळतं इथे फक्त जागांची फेरफार केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं बघा, पहिले हा एक गट आहे बरं का,
आणि हा एक गट आहे. तर पहिल्या गटात 3 अक्षर आहे, दुसऱ्या गटात 3 अक्षर आहे. पहिल्या गटातलं जे मधलं अक्षर आहे ना, ते तसंच ठेवलेलं आहे त्यांनी. इथे पण बघा दुसऱ्या गटामध्ये मधलं अक्षर तसंच ठेवलेलं आहे. पहिलं आणि तिसऱ्यामध्ये त्यांनी काय केली आहे, जागेची फेरफार केलेली आहे. बघा, इथे आर एक नंबरला आहे, इथे शेवट गेला, इथे एम आहे, इकडे गेला. असं दोघांचं केलं. तसंच त्यांनी काय सांगितलं, नागेश हा शब्द कसा लिहाल तुम्ही? आता हा नागेश शब्द आहे. बरोबर? याला सुद्धा आपण 3चा गॅप करायचा. बरं का? मधला काय आहे? एस आहे आणि ए आहे. हा जसली असा इथे लिहून घ्या. एस. एनची जागा बदलायची. इथे जी शेवट आहे, इथे 1 नंबरला घ्या. इथे 1 नंबरला एन आहे, इथे 2 नंबरला घ्या. इथे ई 1 नंबरला आहे, इथे तो शेवट येईल. इथे एच शेवट आहे, तो इथे येईल. म्हणजे GANHSE. GANHSC. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. घड्याळाच्या 2 काट्यात 3:30 वाजता कितीचा अंश? आता एक मिनिट आता एक लक्षात ठेवा. 3:30 ची रचना कशी असते तर बघा बरं का. अ, एक एक मिनिट 12, 3, 6 आणि 9 बरं का. 3:30 ला काटा कसा पाहिजे? हा छोटा काटा इथे पाहिजे आणि हा मोठा काटा इथे पाहिजे. हा थोडासा अर्धा इथे झालेला राहील. बरोबर? इथे 5 पाहिजे, इथे 4 पाहिजे, इथे मध्यभागी आलेला असेल. आता एक लक्षात ठेवा. हा जो भाग आहे, हा जो भाग आहे, हा येतो 90 अंशाचा. बरोबर? 90 अंश 3 टप्प्यामध्ये करायचा. हा एक टप्पा आहे, हा एक टप्पा आहे, हा एक टप्पा आहे. म्हणजे 2 अंकामध्ये घड्याळाचे जे 2 अंक असतात ना, समजा 3, 4, 5 आणि 6 हे जे अंक आहेत, ह्या 5-5 मिनिटाचा जो गॅप आपण म्हणतो, याच्यामध्ये 30 अंशाचा कोन असतो. इथे 30, इथे 30 आणि इथे 30. 30-30 चा कोन असतो. साहजिकच आहे 3 वर जर लहान काटा 3.5 म्हटल्यावर 6 वर एक मोठा काटा येतो सरळ. पण तो 3 ला छोटा काटा 3 वर असतो. पण 3.5 ला तो पण अर्धा पुढे जाईल ना, अर्धा तास झाला. म्हणजे तो 3 आणि 4च्या मध्ये येईल. म्हणजेच 30 अंशाचे निम्मे किती होतात? 3 आणि 6 मध्ये 90 अंशाचा कोन असतो. बरोबर? पण इथे 90 अंशाचा नाही, कारण अर्धा तास झालेला आहे घड्याळामध्ये आणि अर्धा तास म्हणजे ह्या तास काटा हा अर्धा पुढे आलेला आहे. म्हणजेच 15 अंश तो पुढे आलेला आहे. म्हणजेच 90 मधून आपल्याला 15 अंश वजा करावं लागतील. उत्तर येतं 75. 75 अंशाचा कोन झालेला असेल. पुढचा प्रश्न बघा. आता हा जो प्रश्न आहे, हा आहे त्रिकोण मोजण्याचा. बरं का. आता ही आकृती कशी आहे ती मी तुम्हाला दाखवतो पहिले. ही ज्याची प्रश्न होती का तिने जरा जास्त खाडाखोड केलेली आहे. त्यामुळे एकंदरीत ही जी आकृती ही अशी आहे. बरं का. ही अशी आकृती आहे. आता बघा, हा जो मधला जो आहे, हा जो मी डार्क करतोय, हा झाला एक कोन. इथे साईडला काढून दाखवला. हा झाला एक त्रिकोण. हं? त्यानंतर हा जो आहे, हा झाला दुसरा त्रिकोण. मी जे काळं करतो ना ते तिकडे बघा. लाल करतो ते. हा एक झाला, हा दुसरा झाला, हा झाला तिसरा. हं? हा मोठा एक झाला चौथा. बरं का. हा हा पूर्ण एक झाला पाचवा. हा एक झाला सहावा. बरं का. हा एक झाला मधून, हा झाला सातवा आणि सगळ्यात मोठा जो झाला, हा झाला आठवा. पर्याय क्रमांक 8.
जे त्रिकोण असे असतात ना, हे असे मध्ये रेषा दिलेल्या असतात. हे त्रिकोण एका सूत्रानुसार काढता येतात. त्यानंतर याच्यामध्ये रेषा असती, 2 रेषा असतात. हे आपण सूत्रानुसार काढता येतात. पण हे उघड-उघड जे त्रिकोण आपल्याला दिसतात ना, हे आपल्याला शक्यतो मोजावेच लागतात. या आत्ताच्या आकृतीमध्ये जे आहेत, ते आपल्याला शक्यतो मोजावेच लागतात. त्यामुळे छोटा त्रिकोण असला तर शक्यतो कुठलंही डोकं न लावता आपण 1-2 वेळा तो मोजून घेतलेलंच योग्य राहील. तर मित्रांनो, काल आपण मराठीतले 25 प्रश्न बघितले. आज आपण बुद्धिमत्ता घटकावर आधारित जे 25 प्रश्न आहेत ते बघितले. उद्या आपण सामान्य ज्ञानावर आधारित जे प्रश्न आहे ते बघू. गणितामधले प्रश्न त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये घेऊ. तर मित्रांनो, भेटू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये.